नमस्कार, मी संदेश लोकडे. आत्ताच RBI असिस्टंटची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. तर आता जेवढे ॲस्पिरंट असतील तेवढे कामाला लागले असतील. तसं बघितला तर RBI हा सगळ्यात मोठा किंवा ज्याला आपण ड्रीम जॉब म्हणतो ह्या टाईपमध्ये तो मोडतो. जसं नाबार्ड आहे या पद्धतीने मोडतो. जसं आता सध्याच्या बँकेची परिस्थिती बघितली, मागच्या वेळेस SBIची ॲड आली किंवा बाकी बँकेच्या सध्या परिस्थिती बघितली, प्रेशर बघितलं, तर त्या याच्यानी साईडनी RBI हा एक चांगला पर्याय सध्या आपल्यापुढे दिसतो. तर RBI असिस्टंटची सध्या जाहिरात आलेली आहे, तर नक्कीच तुम्ही फॉर्म भरत असाल. पण त्याच्या अगोदर एक कसं असतं बघा, की आपल्या एक ॲस्पिरंटसाठी किंवा आपल्या एक जनरल माणसासाठी एक मोटिवेशन जे असतं ते असतं सॅलरी आणि पर्क्स. म्हणजे एक्झॅक्टली सॅलरी किती मिळतं, त्यानंतर आपलं इथून भविष्य कसं आहे, पुढे काय होणार आहे, 10 वर्षानंतर मी तुम्हाला आपण स्वतःला कुठं पाहतो, या पद्धतीचा आपण विचार नक्की करतो आणि त्या पद्धतीनं आपण एक्झाम चूज करतो आणि त्याच पद्धतीनं सिलेक्ट होण्याचा प्रयत्नसुद्धा करतो. कारण आजूबाजूला आपण बघतोय की ज्या पद्धतीने मुलं प्रत्येक बँकमध्ये सिलेक्ट होत आहे किंवा भरपूर प्रायव्हेट बँकेमध्ये जात आहे, त्यांचं ते प्रेशर असेल, वेगवेगळ्या गोष्टी असेल, तर याला कुठेतरी डावलून आपल्याला एक ड्रीम जॉब आपल्याला बघायचा असतो. तो RBIच्या स्वरूपात सध्या आलेला आहे. तर त्याची सॅलरी किती आहे, एक्झॅक्ट आपल्या हातात किती मिळतं, या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर चला मग आपण स्टार्ट करूया. बघा, RBI असिस्टंटची सॅलरी आणि पर्क्स. तर आता सॅलरी आणि पर्क्सला जाण्या अगोदर सध्याला बघा, RBIची असिस्टंटची ॲड आल्यामुळं आपण एक सर्व प्रथमवर जेवढ्या आपल्या ऑनलाईन बॅचेस लॉन्च झालेल्या आहेत त्यांच्यावर 40% डिस्काउंट तुम्हाला देण्यात येत आहे. ठीक आहे, तर फक्त कूपन कोड वापरायचं आहे RBI 40. ही ऑफर व्हॅलिड आहे 13 ते 15 सप्टेंबर या दरम्यान. तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणी ज्यांनी बॅच अजून परचेस केली नाही किंवा ज्यांना बँकिंग करायची आहे अशांनी नक्कीच RBI 40 हा कूपन कोड वापरून बॅचेस अवेल करायचे. ठीक आहे, त्यानंतर बघा, कंप्लीट कॉन कोर्स आहे आकाश सरचा, जितके 1 मंथ, 3 मंथ, 6 मंथ, 12 मंथ याच्यावर सुद्धा तुम्हाला 40% ऑफ भेटून जाईल. त्यानंतर ज्यांना इंग्लिशची तयारी करायची, कंप्लीट इंग्लिश कोर्स, हा माझा कोर्स अवेलेबल आहे, हा 2000 आहे, याच्यावर 40% तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल. सोबत कंप्लीट रिजनिंग कोर्ससुद्धा आहे, तर याच्यावर सुद्धा तुम्हाला 40% डिस्काउंट मिळून जाईल. तर नक्की जे ॲस्पिरंट नवीन आहेत किंवा जे तयारी करताय किंवा जे सध्या RBIच्या उद्देशून कामं करण्याची इच्छा आहे, अभ्यास करण्याची इच्छा आहे, त्यांच्यापर्यंत हे तुम्हाला माहिती पोहोचवायची आहे. ठीक आहे, तर या पद्धतीनं. त्यानंतर बघा, आता लेटेस्ट सॅलरी स्लिप ही आपला एक विद्यार्थी आहे जो 2-3 वर्षापासून RBIमध्ये काम करतोय. अजून एक आमचे एक सर होते जे RBI मागे 10 वर्षापूर्वी लागले होते. त्यांची CTC बघितली तर आता 27 ते 29 लाख इतकी जाते. म्हणजे पर इयर 27 to 29 लाख इथपर्यंत ते जाते. ठीक आहे, तर सध्या ते 10 वर्षाचं आपण नंतर बघू. आता हे लेटेस्ट सॅलरी स्लिप बघा, ही सॅलरी आहे बघा, स्टेटमेंट ऑफ मंथ ऑफ जानेवारी 2023 जानेवारीची. तुम्हाला मागच्या महिन्याची दाखवायची असेल तर ती सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये शो करतो की ऑगस्टमध्ये एक्झॅक्टली पगार किती झाली. ठीक आहे, तर बघा, बेसिक पे जो आहे, बेसिक पे येतो बघा 28,620. ठीक आहे, तर इतका आहे. जनरली क्लरिकलला जो असतो तो 19,700 ते 19,800, 19,800-900. ठीक आहे, तर 8वं सेटलमेंट लागल्यानंतर ॲक्च्युली 8th पे हा बँकेला नसतो, इथं बाय पार्टी सेटलमेंट असतं. तर 13 बाय पार्टी सेटलमेंट बँकेला लागेल आणि 8 पे जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटला लागेल. ठीक आहे, तर या पद्धतीने इथं बघा, हे 28,620 इतके बेसिक आहे. POला जो असतो तो 4200 असतो. ठीक आहे, 42,000 असतो. तर या पद्धतीनं. त्यानंतर बघा, ॲडिशनल स्पेशल पे जे आहे ते 430 मिळतं. आता भरपूर अलाउन्सेस भेटतात, तर कोणकोणते अलाउन्सेस भेटतात बघा, हे ग्रेड अलाउन्स असतं 3500चं. त्यानंतर बघा, डिअरनेस अलाउन्स म्हणजे TADA जे असतं तुमचं, हे बघा ट्रान्सपोर्ट आणि हे डिअरनेस, तर हे 1200 आणि हे 14,000, अप्रॉक्स 15,000 रुपये इथं मिळतात. त्यानंतर बघा, हाऊस अलाउन्सेस, तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी राहताय तर 30,000 रुपये तुम्हाला हाऊसचा अलाउन्स आहे, म्हणजे तुम्ही इथं किराया तुमचा देऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा, प्रिक्युसाईट, स्पेशल प्रिक्युसाईट अलाउन्सेस. आता याच्यातल्या बऱ्याच टर्म्स मला माहीत नाहीत की स्पेशल प्रिक्युसाईट अलाउन्सेस काय आहेत, पण आपल्याला एवढं कळतं की ह्या अलाउन्सेस आहेत. तर आता ज्या गोष्टी माहिती असतील ते मी डिटेल सांगतो. बाकी बघा, हे स्पेशल अलाउन्स म्हणजे तुम्हाला कोणते काही खरेदी करायचे असेल तर 4,694 रुपये.
त्यानंतर लोकल कंपन्सेटरी अलाउन्सेस 3000 आहे. त्यानंतर ग्रेड अलाउन्स आहे 882 रुपये आणि टोटल अशी सॅलरी मिळून आहे बघा 94,200 रुपीज, राईट. अप्रॉक्स तुम्ही SBI PO ची सॅलरी बघितली तर इतकीच जाते 94. त्यांची थोडीशी कमीच वाटते 92 to 93 आहे. इथं RBI असिस्टंट 94,000 तुम्हाला ऑफर करते, ठीक आहे. तर या पद्धतीनं आता एवढी सॅलरी आपण घरी घेऊन जाऊ शकतो का? तर नाही, एवढी सॅलरी आपण घरी घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्यात डिडक्शनसुद्धा आहेत. डिडक्शन आहे NPSचं, नॅशनल पेमेंट सिस्टीमचं, म्हणजे तुमच्या पेन्शनचं, नॅशनल पेन्शन सिस्टीम. तर पेन्शन सिस्टीममध्ये 5,174 रुपये तुमचे जमा होत आहे. त्यानंतर टॅक्स जो आहे तो 200 कटतोय. मिल कुपन 160 रुपयात बघा, 160 रुपये महिनाभर जेवण RBIच्या कॅन्टीनमध्ये तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे. एवढा स्वस्त तो कुठं भेटणार नाही, जॉब वर्ल्डात भेटेल, ठीक आहे. त्यानंतर बघा MAF आहे 225चं. त्यानंतर टर्म इन्शुरन्स आहे 2,773 हे डिडक्शन होतं. त्यानंतर एम्प्लॉई युनियनचे असतं 50 रुपये. स्पोर्ट क्लब बघा 10 रुपयात सगळे स्पोर्ट तुम्हाला खेळायला भेटतात. तर ओव्हरऑल जे काय म्हणतात त्याला एन्व्हायरमेंट जो आहे तो खूप बेटर आहे. तर हा एक मोटिवेशन असलं पाहिजे किंवा बरेच जणांचं हे मोटिवेशनसुद्धा असू शकतं, ठीक आहे. त्यानंतर बघा क्रेडिट सोसायटीचं आहे. फेस्टिवल ॲडव्हान्स तुम्हाला दिवाळी आली काही आलं तर एक्स्ट्रा पैसे घ्यायचे असेल तर तुम्ही हे सुद्धा या स्वरूपात घेऊ शकता. त्यानंतर इन्कम टॅक्स आहे. इन्कम टॅक्स तुमचं एवढं कटतं तर फॉर्म नंबर 16 जॉब लागल्यानंतर फॉर्म नंबर 16 असतो तो भरल्यानंतर याच्या पद्धतीनं तुमचं टॅक्स डिडक्शन होतं, ठीक आहे. तर टोटल डिडक्शन बघा 29,000 अप्रॉक्स 30,000 पकडून घ्या. आणि इकडं तुम्ही जानेवारी मध्ये या विद्यार्थ्यांनी घेतलं होतं बघा 65,000, ठीक आहे. 65,000 रुपये सॅलरी तो घरी घेऊन जाऊ शकतो. बाकी अलाउन्सेस इतके आहेत की त्यांना सॅलरीची एवढी गरज पडत नाही, कारण ठीक आहे, कारण घर भाडं सगळं भेटते तर पैसे खर्चणार कुठे, ठीक आहे. तर या पद्धतीने. त्यानंतर बघा पेट्रोल मिळतं 75 लिटर, ठीक आहे. 75 लिटरचं पेट्रोल मिळतं. मेळ ठेवा म्हणताय 1,300 रुपयाचा. न्यूजपेपर घ्या म्हणताय 375चा. तर इंटरनेटचं बिल बघा 14,000 रुपये, ठीक आहे. 14,000 इंटरनेटचं बिल आहे. तर बघा इंस्टाग्राम असं म्हणताय, ठीक आहे. तर असं काय नाही आहे, इंस्टाग्राम बघायचं नाही आहे. तर अलाउन्सेस येते, इंटरनेट तुम्ही वापरा, तुमच्या पद्धतीनं चांगलं काम करा असं म्हणता येते, ठीक आहे. त्यानंतर बघा बुक ग्रँट आहे. बुकसाठी तुम्हाला 5,500 रुपये मिळत आहेत. त्यानंतर ब्रीफ केससाठी 2,000 मिळत आहे. स्पेक्टॅकलसाठी चष्मा, ठीक आहे, याच्यासाठी 6,000 रुपये दर 2 वर्षाला मिळत आहे. त्यानंतर ट्रीटमेंट स्कीम बाहेर तुम्हाला अदर दॅन गव्हर्नमेंट कुठं ट्रीटमेंट करायचे तर 3,750 रुपये तुम्हाला पर इयर मिळत आहे, ठीक आहे. आणि हे बाकी फ्री भेटत आहे 6,000 रुपये 6 वर्षासाठी. आणि फर्निचर मेंटेनन्स बघा 6,000 रुपये पर इयरला, ठीक आहे. 6,000 रुपये पर इयरला भेटत आहे. त्यानंतर बघा तुमच्यावर डिपेंडंट आहे किंवा स्वतःचा खर्च आहे हा तुम्ही घेऊ शकता 14,000 पर्यंत किंवा डिपेंडंटसाठी वापरू शकता. 2 वर्षाला एकदा हे तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. 2 वर्षाला या गोष्टी तुम्ही वापरू शकता. तर अलाउन्सेस भरपूर आहे. याच्यामध्ये काय काय गोष्टी मिळत आहे हे ॲक्च्युली त्याच्या सॅलरीमधून मी काढलेलं आहे. त्याची PDF मागून घेतली होती मी की एक्झॅक्ट अलाउन्सेस किती आहेत, एक्झॅक्ट सॅलरी किती पडते, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगा. तर त्या हिशोबाने त्याने डिटेल सांगितलेलं आहे, ठीक आहे. तर या पद्धतीने इयरली एवढा आहे आणि मंथली एवढा आहे, ठीक आहे. हे बाकी इयरली आहेत. बुक ग्रँड ब्रीफ केस स्पेक्टॅकलसाठी हे इयरली भेटतं आहे आणि हे बाकी ज्या गोष्टी आहेत हा मंथली भेटत आहे, ठीक आहे. तर अलाउन्सेस इतकं सगळं जातं. त्यानंतर बघा हे मी म्हणलो होतो तुम्हाला की ऑगस्टची सॅलरी स्लिप किती आहे. तर ऑगस्ट बघा, ऑगस्टची बेसिक पे वाढलेला आहे. इथं 2,000 रुपयाने बेसिक पे वाढला आहे. त्यानंतर बघा हाऊस अलाउन्स तेवढंच आहे, ट्रान्सपोर्टसुद्धा तेवढंच आहे, ठीक आहे. तर इथं डिडक्शन थोडंसं कमी झालेलं दिसतंय. तर तुम्ही टेक अवे जर बघितलात तर इथं बघा 73,000 अप्रॉक्स, ठीक आहे. 72,913 आहे म्हणजे 73,000 आहे. तर इतकं तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता या पद्धतीने, ठीक आहे. तर इथं जे आहे ती डिडक्शन थोडेसे कमी झाले. तर ऑगस्ट महिन्याची सॅलरी, ठीक आहे, या पद्धतीनं आहे. तर आता कोणाला कोणत्या पद्धतीनं मोटिवेशन घ्यायचं हे आहे. तर मोस्टली आपल्या मिडल क्लास किंवा आपले जे ॲस्पिरंट असतात त्यांना जास्त करून मोटिवेशन जे ठरतं ते ठरतं बघा सॅलरीचं, त्या पद्धतीनं. तर ह्या पद्धतीनं बघितलात तर ही सॅलरी खूप जास्त वाटते इतर जॉबपेक्षा आणि जॉबसुद्धा थोडासा रिलॅक्स आहे. तर त्या पद्धतीनं आणि कस्टमरचा कॉन्टॅक्ट येत नाही
तर हा थोडासा चांगला रिलॅक्स जॉब आपण म्हणू शकतो अदर दॅन बँकिंग जॉबपेक्षा. ठीक आहे, तर या पद्धतीने तर नक्की तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयारी करायची. यावर्षीची RBI आपलीच असली पाहिजे, या पद्धतीने तुमचा संकल्प असला पाहिजे. ठीक आहे, तर चला बेस्ट लक तुम्हाला या एक्झामसाठी. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, जय हिंद, जय महाराष्ट्र.